आज आपण चर्चा करणार आहोत गुडघेदुखीबद्दल, जे की आजकाल सगळ्यांच्या तोंडून ऐकू येतं. वयोवृद्ध असो, लहान मुलं असो किंवा यंग पॉप्युलेशन असो, तरुण पिढीसुद्धा आजकाल गुडघे दुखत आहेत, जास्त चाललं की पेन येतं आहे, असं सारखं तक्रार करत असतात. सो आज आपण बघणार आहोत की त्याची नक्की कारणं काय आहे. गुडघ्यांची झीज होणं हे एकच कारण नाही आहे त्याच्यामागे. इतरही अनेक कारणं असतात, जसं की आपलं एखादा लिगामेंटची इंजुरी असते, एखाद्या मेनिस्कसची इंजुरी असते. पण नेहमीच इंजुरी असेल तेव्हाच गुडघे दुखतात असंही काही नाही आहे. इतर वेळी नॉर्मल माणसांमध्ये सुद्धा आपण आजकाल ऐकतो की पायऱ्या जास्त चढल्या, जास्त चाललं, कुठे थोडं चढावर गेलं तर गुडघे दुखायला सुरू होतात. समजा जेव्हा आपण असं चढतोय तेव्हा कधी गुडघ्याच्या पुढच्या भागाला किंवा मागच्या भागाला आपल्याला दुखणं जाणवतं. तर त्याचं कारण असतं की आपले जे खुब्याचे स्नायू आहेत, गुडघ्याचे स्नायू आहेत किंवा आपले खालचे पायाचे स्नायू आहेत, त्याच्यामध्ये जर समतोल व्यवस्थित नसेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यासाठीच आपण तो समतोल राखण्यासाठी काही आज व्यायाम बघणार आहोत, जे तुम्ही उभं राहिल्या कुठेही इझिली करू शकतात आणि तुमच्या गुडघ्या दुखण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. तुम्हाला खुर्चीवर असं सरळ बसायचं आहे, पाठ सरळ ठेवायची आहे आणि गुडघ्यातून पाय सरळ करायचं आहे. असं वरती करून तुम्ही 10 सेकंद त्याला पकडून ठेवू शकता आणि मग हळूहळू खाली घेऊ शकता. वरती घेताना किंवा खाली आणताना पायाला जर्क करायचं नाही आहे. सो स्लोली वरती घ्यायचं आहे. वरती गेल्यानंतर पंजा स्वतःकडे थोडा ओढायचा आहे आणि खाली करायचं आहे. हेच व्यायाम तुम्ही थेराबँड लावून किंवा पायाला वजन बांधून करू शकता स्ट्रेंथनिंगसाठी. त्याच्यानंतर दुसरा व्यायाम आपण बघणार आहोत कदम ताठ. जस्ट पाय वरती करायचा आहे. हे करताना सुद्धा पाठ सरळ राहील आणि पाय छातीच्या दिशेने वरती घ्यायचा आहे. तिसरा व्यायाम आपण बघणार आहोत बॅक किक्स, ज्याला म्हणतात. सरळ उभं राहायचं आहे. आपण थोडा आधार घेऊ शकतो. पाठ सरळ ठेवून आपल्याला पाय मागे घ्यायचा आहे, जागेवर घ्यायचा आहे. हा सुद्धा व्यायाम तुम्ही थेराबँड दुसऱ्या पायाला बांधून किंवा पायामध्ये वजन बांधून करू शकता. बऱ्याच लोकांचे आजकाल हॅमस्ट्रिंग खूप टाईट असतात आणि त्याच्यामुळेच गुडघेदुखीची समस्या वाढत चालली आहे. सो आपल्याला एक स्टूल किंवा टेबल घ्यायचा आहे, त्याच्यावर पाय ठेवायचा आहे, दुसरा हात वरती करून आपल्याला अंगठ्याला टच करायचं आहे. हे पोझिशन आपल्याला 20 ते 30 सेकंद होल्ड करून ठेवायची आहे. सो हे सगळे 3-4 बेसिक व्यायाम करून आपण आपल्या गुडघे दुखण्यापासून आराम मिळवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर सूज वगैरे येत असेल तर थोडा आईस पॅक वापरू शकतो. आणि किंवा सूज नसेल येत आणि खूप दिवसांचं जर दुखणं असेल तर आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकवूनही त्याच्यापासून आराम मिळवू शकतो.